की गारगोटीतल्या स्मार्ट पॉईंट या ठिकाणी एक्सपायर झालेला माल विकत आहेत. तर बऱ्याच गोष्टी सापडल्या, जवळजवळ 40-45 क्रेट सापडले. परत वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पा पकडून असेही सापडले. काही फळं पण होती, ही फळे कुजलेली, सडलेली आणि त्याला बुरशी आली अशी पण नाही. ग्रामस्थ व ग्राहक मुस्तफा शेख यांच्या तक्रारीवरून गारगोटी येथील स्मार्ट पॉइंट या दुकानावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या प्रतिनिधींसह महसूल प्रशासनाने संयुक्त धाड टाकत मुदत बाह्य शीतपेयांचा पंचनामा केला आहे. सदर पंचनाम्यासाठी तहसील कार्यालय भुदरगड येथील पुरवठा अव्वल कारकून, ग्राम महसूल अधिकारी गारगोटी तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रशांत पुजारी आणि तक्रारदार ग्राहक मुस्तफा शेख उपस्थित होते. या संयुक्त कारवाईत खालीलप्रमाणे मुदतबाह्य शीतपेय सापडली. कोका कोला 750 मिली 26 नग, एनर्जी ड्रिंक 250 मिली 2 नग, कॅम्पा क्लब सोडा 500 मिली 4 नग, ग्रीन ॲपल मोजिटो 300 मिली 2 नग, आणखी एका प्रकारचे शीतपेय 750 मिली 8 नग असा तपासणी दरम्यान सदर माल विक्रीस ठेवलेला असूनही त्यावर मुदत संपल्याचे असल्याचे निदर्शनास आले. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं स्पष्ट झालं असून पंचनामा दुपारी 2 वाजता सुरू होऊन 2:30 वाजता तो पूर्ण करण्यात आला. या कारवाईत कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा त्रास दिल्याचा प्रकार घडलेला नाही. यावेळी प्रशांत पुजारी, ओंकार सावंत, संग्राम केसरकर, गुरुप्रसाद पाटील यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ताराणूसाठी प्रतिनिधी ओंकार सावंत, गारगोटी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.